उजगावमधील मणेरमाळा परिसरातील रिक्षाचालक प्रशांत बाबूराव पंडित याचा दगडानं डोकं ठेचून खून करण्यात आल्याचं आज सोमवारी सकाळी उघडकीस आलं होतं। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं वेगवान तपास करत यश दीपक दोरकर आणि अमित खुदबुद्दीन ऐनापुरे या दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय। मयत प्रशांत पंडित यांनी शिवीगाळ केल्याच्या कारणावरून त्याचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे। मणेरमळ्यातील यादववाडी रस्त्यावर हनुमान तरुण मंडळाच्या खोलीमागं रिक्षाचालक प्रशांत बाबूराव पंडित यांचा वस्त्रहीन आणि डोक्याचा चेंदामेंदा झालेल्या स्थितीतील मृतदेह आज सकाळी आढळून आला होता। स्थानिकांनी याची माहिती दिल्यानंतर गांधीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी श्वान पथकाच्या मदतीनं तपास सुरू केला। रिक्षाचालक प्रशांत यांच्या पत्नी अर्चना पंडित यांच्या फिर्यादीवरून गांधीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तातडीनं तपास करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं। या दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे उजळाईवाडी परिसरात सापळा रचून पोलिसांनी यादववाडी मणेरमळा इथल्या यश दीपक दोरकर आणि विक्रमनगरमधील शाहू कॉलनीत राहणाऱ्या अमित खुदबुद्दीन ऐनापुरे या दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय। पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता दोघांनीही प्रशांत पंडित यांचा खून केल्याची कबुली दिली आहे। रविवारी रात्री प्रशांत पंडित यांच्याशी शिवीगाळीवरून वाद झाला आणि त्या वादातून त्यांना मारहाण करून दगडानं ठेचून खून केल्याचं त्यांनी चौकशीत सांगितलंय। आज रोजी गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीतील मणेरमाळा यादव रोड या परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती गांधीनगर पोलिसांना मिळाली। तिथं घटनास्थळी गांधीनगर पोलीस स्टेशनचे PI तनपुरे व त्यांचा स्टाफ गेल्यावर समजून आलं की एका व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आलेला आहे। त्याची माहिती आमचे पोलीस अधीक्षक सर योगेश गुप्ता सर यांना त्यांनी माहिती कळवल्यावर साहेबांनी आम्हाला समांतर तपास करण्याचे आदेश दिले। तिथे मी स्वतः घटनास्थळी भेट दिली। तसेच DYSP करवीर क्षीरसागर साहेब यांनी देखील भेट दिली। आमचे LCBचे PSI जाधव आणि त्यांचं पथक तयार करून आम्ही समांतर तपास चालू केला। त्यानंतर हे समजलं की सदर मयत व्यक्ती हा प्रशांत बाबूराव पंडित ही ती व्यक्ती आहे जिचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आलेला होता। ती व्यक्ती निष्पन्न झाल्यावर गोपनीय माहिती काढायला चालू केली असता LCBकडील वैभव पाटील यांना ही माहिती मिळाली की तेथीलच राहणारे दोन युवक यश दोरकर व अमित ऐनापुरे हे दोघं रात्री त्याच्यावर होते। त्यांच्यात काहीतरी वाद झाला आणि त्या वादाचं पर्यवसन मारामारीत झालं। त्या मारामारीत त्यांनी या दोघांनी मिळून प्रशांतच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला असल्याची माहिती मिळाली। मग तात्काळ ते एका ठिकाणी येणार असल्याचे समजल्यावर त्यांना आपण सापळा रचून अटक केलेलं आहे व गांधीनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेलं आहे। दोघांनाही पुढील तपासासाठी गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, विशाल खराडे, प्रदीप पाटील, अमित मर्दाने, योगेश गोसावी, महेंद्र कोरवी आदींच्या पथकानं या गुन्ह्याचा छडा लावण्यात योगदान दिलं।